तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आहेत। सध्या पंकजा मुंडेंचं कुटुंबियांकडून औक्षण केलं जातंय। परळीतील राहत्या घरी त्यांचं औक्षण केलं जातंय। पंकजा मुंडे या थोड्याच वेळात परळीहून बीडसाठी रवाना होणार आहेत। तर बीडमधून पंकजा मुंडे आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। बीडची ही अत्यंत महत्त्वाची अशी लढत आपण बघणार आहोत। बजरंग सोनवणेंशी त्यांची लढत होणार आहे। शरद पवार गटाचे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे। पंकजा मुंडे या प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। बीडमध्ये आपल्याला धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे हे बंधू भगिनी एकत्र येताना दिसलेले आहेत। सध्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण केलं जातंय। बीडमधून पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। बजरंग सोनवणेंशी त्यांची लढत होणार आहे। त्याच्यामुळे आज बीडमधला पंकजा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस। याआधी प्रीतम मुंडे या त्या ठिकाणच्या विद्यमान खासदार होत्या। प्रीतम मुंडेंची जागा त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना देण्यात आली। पंकजा मुंडे या प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरतायत। त्याच्यामुळे मुंडे कुटुंबियांसाठी हा आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस। आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संभाजी, काय घडतंय या ठिकाणी? पंकजा मुंडे किती वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता बीडकडे रवाना होत आहेत? हॅलो संभाजी, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बीड परळीतल्या पंकजा मुंडेंच्या राहत्या घरी कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण केलं जातंय। पंकजा मुंडे किती वेळामध्ये बीडकडे रवाना होत आहेत? मनश्री, आपण पाहू शकता की बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानात त्यांचं प्रीतम मुंडे यांनी तसेच त्यांची भगिनी प्रीतम मुंडे यांनी जे त्यांचं ऑप्शन केलेलं आहे। आता काहीच वेळामध्ये ते आता बीडकडे रवाना होणार आहेत। पहिले ते वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेतील, त्यानंतर गोपीनाथ गडावरचे मस्तक होऊन ते बीडकडे काहीच वेळानं ते रवाना होतील। अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे मनश्री। नक्कीच आपण बघतोय की कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण केलं जातंय। प्रीतम मुंडे देखील उपस्थित आहेत। बीडमधली राजकीय समीकरणं, विशेषतः मुंडे परिवारातली राजकीय समीकरणं ही या निमित्ताने बदलताना बघायला मिळत आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणापासून स्वतःला थोडंसं अलिप्त ठेवत होत्या। त्या नाराज असल्याची चर्चा सुद्धा अनेकदा राजकीय वर्तुळातून कानावर येत होती। अनेकदा त्यांचं नाव हे विधान परिषदेसाठी सुद्धा समोर यायचं। मात्र अखेर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडे या थोड्याच वेळात बीडमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। बजरंग सोनवणे हे त्यांच्या विरोधातले उमेदवार असणार आहेत। शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडेंच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात आहेत। त्यामुळे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत, घरातल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत आता पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रवाना होत आहेत। परळी ते बीड अशा बाईक रॅलीचं सुद्धा आज आयोजन करण्यात आलेलं आहे। पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांकडून मोठं शक्ती प्रदर्शन होण्याची सुद्धा आज शक्यता आहे।